लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आत्ताची सर्वात मोठी अपडेट. तर हो लाडक्या भगिनींनो, दोन महत्त्वाचे विषय घेणार आहे. त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आणि तुमचे जे प्रश्न, तुमचे उत्तर आणि तुमचे संभ्रम आणि तुमच्या समोर जे अफवा पसरत आहेत, त्या सर्व गोष्टींचं या व्हिडिओच्या माध्यमातून निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर लाडक्या भगिनींनो, प्रयत्न करा की व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण पाहता येईल. कुठेही स्किप न करता व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व दूर तुमच्या अफवांचं क्लिअर होऊन जाईल, समस्यांचं निराकरण होईल, निरसन होईल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तर लाडक्या भगिनींनो, मी या अगोदर सुद्धा आपल्या सर्वांना सांगितल्याप्रमाणे माझ्या खात्रीशीर मिळालेल्या माहितीप्रमाणे जवळपास अजून 1 महिन्यापर्यंतची ई-के-वाय-सी संदर्भातली मुदतवाढ मिळण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणजे जवळपास 31 जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ मिळू शकते लाडक्या भगिनींनो. त्यामुळे जास्त गोंधळून जाऊ नका, संभ्रमात राहू नका, गडबड करू नका, गोंधळ कुठलाही घालू नका, कुठली घाई करू नका. अजून डिसेंबरचे 2-4 दिवस बाकी आहे, शेवटचे 2-3 दिवस. त्या 2-3 दिवसामध्ये लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करून घ्या. ही होती ई-के-वाय-सी संदर्भातली सर्वात मोठी अपडेट. आणि यानंतर तुमचे जे प्रश्न आहेत, कारण की मी लाडक्या बहिणी संदर्भातले जे व्हिडिओ या अगोदर शेअर केलेले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहे. मी 2 वेळेस लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी केली आहे. चालेल का? चालणार नाही का? काही अडचण तर येणार नाही? तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, काही हरकत नाही. तुम्ही लाडक्या बहिणीची के-वाय-सी केल्याच्या नंतर स्क्रीनवर जर ग्रीन कलरमध्ये, हिरव्या कलरमध्ये तुमची के-वाय-सी पडताळणी पूर्ण झालेली आहे असा मेसेज, असा संदेश जर आला, तुमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कुठली टेन्शन घेऊ नका, काही गडबड करू नका, घाई करू नका. आता सर्वात मोठी अफवा अशी पसरत आहे सर्वदूर सध्या परिस्थितीमध्ये, की ज्या लाडक्या बहिणींनी या अगोदर के-वाय-सी केलेली आहे, त्या लाडक्या भगिनींना सुद्धा परत के-वाय-सी करणे गरजेचे आहे, नाहीतर त्याचे पैसे बंद होतील, असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही. हे कुठंच नाही. लाडक्या बहिणीने जर अगोदर के-वाय-सी केली, त्यांनाची के-वाय-सी केल्यानंतर त्या स्क्रीनवर ज्यांच्याकडे केली त्यांना, किंवा त्यांनी जर मोबाईलवर केली असेल तर त्या मोबाईलवर त्या स्क्रीनवर जर असं लिहून आलेलं असेल, हिरव्या कलरमध्ये तुमची के-वाय-सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तुम्हाला के-वाय-सी करण्याची कुठलीही काहीही आवश्यकता नाहीये. आता या व्यतिरिक्त, या अफवांव्यतिरिक्त आणखी काही प्रश्न आहेत. विषय असा होता, की परत के-वाय-सी करण्याची गरज काही लाडक्या बहिणींना पडत आहे. ती का पडत आहे? कारण या अगोदर लाडक्या बहिणीची के-वाय-सी करत असताना स्क्रीनवर जेव्हा 2 प्रश्न यायचे, ते प्रश्नच असे संभ्रम अवस्थेतले होते. अशा संभ्रम परिस्थितीमध्ये मांडले गेले होते, की त्या प्रश्नावरून मुळात असं वाटायचं, की लाडक्या बहिणीची के-वाय-सी व्हावी किंवा नाही व्हावी, ही यांची इच्छा आहे किंवा नाही, ही योजना चालावी किंवा नाही चालावी, ही यांची इच्छा आहे किंवा नाही, लाडक्या बहिणींना ₹1500 द्यायचे किंवा नाही, हे सुद्धा त्याच्या मनामध्ये आहे की नाही, असे प्रश्न होते. प्रश्न कसे होते? मला ज्ञात आहे, माझ्या परिवारातील कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही, सामाजिक संस्थेमध्ये नाही, राजकारणामध्ये नाही, समाजकारणामध्ये नाही, कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही, पगार नाही. अशा 2 ओळी लिहिलं राहायच्या त्या दोन्ही प्रश्नासमोर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, आणि त्याच्या खाली लिहिलं राहायचं होय किंवा नाही. आता असं लिहिलेलं असताना लाडक्या भगिनींनी के-वाय-सी करत असताना त्याच्या खाली काय उत्तर द्यावं? होय हे उत्तर द्यावं की नाही हे उत्तर द्यावं? आता नाही द्या तर तरी सुद्धा लाडक्या भगिनी संभ्रमात पडत होत्या. मुळात याच्या अगोदरचं जे उत्तर होतं ते होय देणं अपेक्षित होतं आणि होय हे खरोखर होतं. परंतु आता यामध्ये खूप सारी अडचण येत असताना, संभ्रमावस्था असताना या पोर्टलवर हे जे प्रश्न आहे, या प्रश्नांचं स्वरूप आता बदलून दिलेलं आहे, अपडेट केलेलं आहे. आणि सोबतच के-वाय-सी करायची किंवा नाही करायची, ही अफवा आहे का, खरं आहे का, खोटं आहे, हे तुम्हाला सांगितल्याच्या नंतर, के-वाय-सीची अपडेट तारीख वाढल्याच्या नंतर अजून महत्त्वाचा विषय, अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अजून एक अपडेट सांगू इच्छितो, की ज्यांना पती नाही, ज्यांचे पती हयात नाहीत, ज्या विधवा आहेत, ज्यांना मुलं बाळ नाही किंवा इतर कोणी नातेवाईक नाही, हे अशा लाडक्या बहिणींकरिता अजून सुद्धा पोर्टलमध्ये अपडेट येणार आहे. वेळप्रसंगी पोर्टलवर एक वेगळा रकाना त्यांच्याकरिता येऊ शकतो, अशी खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. कारण जवळपास के-वाय-सीचा जो विषय आहे, त्यामध्ये जवळपास 40 ते 50 लाख लाडक्या भगिनी अजून के-वाय-सी करण्याच्या बाकी आहेत. त्यामुळे के-वाय-सीची तारीख, डेट वाढून मिळणे हे अपेक्षित होतं. आणि मी या अगोदरच तुम्हाला सर्व लाडक्या भगिनींना स्पष्ट भाषेत, कडू भाषेत का होईना पण सांगितलेलं होतं, की घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, मुदत वाढून मिळणारच आहे. तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सोप्या भाषेत तुमच्या आमच्या शब्दामध्ये मी जे तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला, माहिती देण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही समजलं नसेल, तुमचे काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न उत्तर विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर मी नेहमीप्रमाणेच सर्वांना, सर्व लाडक्या भगिनींना, लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि करेन सुद्धा. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर लाडक्या भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, विश्वासार्हता वाटत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्व लाभार्थ्यांपर्यंत, सर्व पात्र भगिनींपर्यंत ही माहिती, ही अपडेट पोहोचावी.
याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.